माझं असं अजिबात नसायचं की 10-10 तास 15-15 तास केवळ अभ्यासच करावा. थोडं मनाला विरंगुळा पण पाहिजे, मनोरंजन पण पाहिजे. त्यासाठी मी बॅडमिंटनसुद्धा खेळायचो. पार्थने जे यश मिळवलं आहे त्यामुळे माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला आहे. जसं आत्ता सर म्हणाले की आम्ही त्याच्यावर कधीच कोणत्याही प्रकारचं दडपण टाकलं नाही. अगदी परीक्षा द्यायला जाताना पण तो तेवढाच निवांत असायचा, रिझल्ट लागताना सुद्धा तो तेवढाच निवांत होता. पार्थने घेतलेली मेहनत, त्याच्या पालकांचं सहकार्य याच्याबद्दल त्याचं विशेष मी अभिनंदन करू इच्छितो. 10वीचा निकाल लागला आहे आणि कोकणानं यंदा देखील बाजी मारलेली आहे. सलग 13वं वर्ष आहे ज्यावेळेला कोकणातल्या या विद्यार्थ्यांनी बोर्डात टॉप केलेला आहे आणि ही परंपरा कायम राखलेली आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे कोकणातला असा एक विद्यार्थी आहे जो राज्यात पहिला आला आहे, अर्थात 100पैकी 100 गुण त्याला 10वीला मिळालेले आहेत. त्याच्याशी मी बोलणार आहे. कैलासवासी मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली, देवरुख तालुका आहे, तिथला हा विद्यार्थी आहे. तुझं सर्वप्रथम स्वागत पार्थ. 100पैकी 100 मार्क्स मिळवणं हे मुळात डोक्यात होतं का? त्याचं प्लॅनिंग काही केलेलं होतं का? हो, म्हणजे माझं तसं टार्गेट होतं की मला 100पैकी 100% मिळाले पाहिजेत. आणि त्यासाठी मी एक माझ्या रूममध्ये चार्ट करून ठेवला होता की या विषयात मला हे मार्क पडले तर मला 100% मिळणार आहेत. आणि तसे मी प्रयत्न केले आणि त्यामुळे हे यश मिळालं. इतकंच. कधी अभ्यास करताना ताण तणाव प्रेशर ह्या गोष्टी कधी होत्या का डोक्यात? किंवा खेळणं बागडणं हे बऱ्यापैकी होतं. परीक्षा म्हटलं की ह्या गोष्टींना एक 10वीचं वर्ष आहे, थोडं बगल दिली जाते. तुझं नियोजन कसं असायचं? माझं असं अजिबात नसायचं की 10-10 तास 15-15 तास केवळ अभ्यासच करावा. थोडं मनाला विरंगुळा पण पाहिजे, मनोरंजन पण पाहिजे. त्यासाठी मी बॅडमिंटनसुद्धा खेळायचो, म्हणजे कोर्टला जायचो, बॅडमिंटन कोर्टला. म्हणजे असं कधीच अभ्यासाचा ताण वगैरे घेतला नाही. अगदी आनंदात मजेत खेळत अगदी अभ्यास केला. मी तुझ्याकडे येतोय पुन्हा एकदा. मी जरा तुझ्या बाबांशी बोलतो. तुमचं अभिनंदन. मुलाने 100पैकी 100 मार्क्स मिळवलेले आहेत. पालक म्हणून भावना कशी आहे आणि ही अपेक्षा होती का? किंवा त्याच्यावरती एक प्रेशर कधी पालक म्हणून टाकलं गेलं होतं का? एक दुर्दैशर्कर योग म्हणायला लागेल. अपेक्षा होती. त्यानेही दिलं होतं की मी 99% मार्क मिळेल आणि त्याने साध्य केले. ग्रेस मार्क मिळवून त्याला 100% मिळालेले आहेत. त्याची अपेक्षा आणि आमच्यासुद्धा अपेक्षा होत्या त्याच्याकडून, त्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत. आणि यासाठी कधीही कोणत्या प्रकारचं त्याच्यावरती आम्ही स्वतःहून प्रेशराईज केलेलं नाही आहे. शिक्षक असल्यामुळे आम्ही त्या ट्रॅकमधून जात असताना आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे. त्याने आनंदाने शिकावं आणि त्यातून त्याने स्वतःचं घडावं. आईशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आई म्हणून भावना काय? मुलानं टॉप केलेलं आहे राज्यात, म्हणजे जी काही विद्यार्थी टॉप आलेत त्याच्यामध्ये पार्थचा नंबर आहे. पार्थने जे यश मिळवलं आहे त्यामुळे माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला आहे. जसं आत्ता सर म्हणाले की आम्ही त्याच्यावर कधीच कोणत्याही प्रकारचं दडपण टाकलं नाही. अगदी परीक्षा द्यायला जाताना पण तो तेवढाच निवांत असायचा, रिझल्ट लागताना सुद्धा तो तेवढाच निवांत होता. त्याने कुठल्याही प्रकारचं दडपण कधी घेतलेलं नाही आणि त्यामुळे त्याचं आजचं हे यश आहे असं मी म्हणेन. मी पार्थला एक शेवटचा प्रश्न विचारतो. पार्थ, आयुष्यातलं गोल्स काय आहेत? म्हणजे 10वी नंतर पुढे काय करायचं असं प्लॅन केलं आहे, त्याचं नियोजन काही तुझ्या डोक्यात आहे का? म्हणजे मी आता 11वी-12वी JEE ॲडव्हान्सची तयारी करणार आहे आणि त्यानंतर IIT प्रयत्न आहेत. म्हणजे IITच मिळाली पाहिजे असे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी माझे स्वतःचे प्रयत्न म्हणजे असे की ही 2 वर्ष फक्त अभ्यासावरती फोकस करायचा, बाकी कसलाच विचार करायचा नाही. आणि मग जर का इतकीच मेहनत जर का या 2 वर्षात देखील घेतली तरी नक्कीच पुढे यश मिळेल असंच. माझ्यासोबत त्या शाळेतले सर मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी बोलतो. सर, आपल्या शाळेचा विद्यार्थी 100पैकी 100 मार्क्स मिळवतो ही नक्की आनंदाची बाब आहे. पण पार्थचं बेसिकली अभ्यासाचं, म्हणजे तुम्ही त्याला बरीच वर्ष आता बघत आहात, पहिलीपासून 10वीपर्यंत मे बी तुमच्या हाताखालीच तो गेलेला असेल, त्याचा हा प्रवास. आणि आता हे त्याच्याकडून अपेक्षित होतं का? किंवा त्याचा वर्गातलं बिहेवियर, अभ्यास करतानाचा बिहेवियर किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यामध्ये त्याचा सहभाग कसा असायचा? नाही, अत्यंत चांगला असायचा. त्याचं व्यक्तिमत्व चतुरस्र होतं आणि ते मान्य करावं लागेल. अभ्यासाबरोबर सगळ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये तो सहभागी व्हायचा. आणि विशेषतः तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की आमच्या संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री रवींद्रजी मानेसाहेब, त्यांनी या शालेय सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यांचंही तेवढंच आम्हाला सदैव पाठिंबा असतो. आणि त्याचं पार्थने चीज केलं आहे असं मी म्हणेन की त्याचा प्रशालेचा, संस्थेचा हा नावलौकिक त्यानं वाढवण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल पार्थने घेतलेली मेहनत, त्याच्या पालकांचं सहकार्य याच्याबद्दल त्याचं विशेष मी अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद सर. तर एकंदरीत कोकणातल्या विद्यार्थ्यांची ही हुशारी अर्थात कायमच मागच्या 13 वर्षापासून स्पर्धा परीक्षा ज्या काही 10वी-12वीच्या होत आहेत, माफ करा, त्याच्यामधून दिसून आलेली आहे. आणि पार्थसारखे अनेक विद्यार्थी सध्या कोकणातनं पुढे येत आहेत. अर्थात
पार्थचं हे जे स्वप्न आहे पुढे एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग किंवा इतर काही त्या क्षेत्रामध्ये जाण्याचं ते पूर्ण हो याच त्याला ABP माझाकडून शुभेच्छा. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, देवरुख, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.